तो हॅलो गाईज, वेलकम टू SM डान्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. तर मी आहे मॅडी SM आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी SMची ट्रिप जाणार आहे माझ्या गावी रायगडमध्ये. तर सर्व रेडी आहेत, स्टुडंट्स जाणार आहेत. तर पाहूयात पुढे काय एन्जॉय करतोय आम्ही. फॅमिली रेडी झालेली आहे ट्रिपला जायला, सर्व रेडी आहेत. अर्धे बाहेर आहेत. तर फॅमिली मी आता मुंबई सेंट्रलला आलेलो आहे आणि आपली SM फॅमिली पुढे गेली होती आणि पावसामुळे मी थोडा मागे राहिलो होतो. तर मी आता मुंबई सेंट्रलला पोचलेलो आहे आणि तर आपली फॅमिली इकडे उभेच आहेत. तर एवढी आपली पब्लिक जाणार आहे गावाला. वॉच करने के लिए ये टाइम बहुत लोग हैं, कौन कहाँ है कुछ समझ में नहीं आ रहा. वही तो आज SM टीम सीजन 4 रायगड. तर गाइज बस आलेली आहे रौला तळा. तर आपल्याला तळ्यालाच जायचं आहे आणि ही आपली फॅमिली. तर भावांनो आपल्याला बस भेटलेली आहे आणि सर्व बसलेले आहेत SM फॅमिली आणि अर्धे पुढे बसलेले आहेत. तर आपण सर्व आता डायरेक्ट तळ्याला जाऊन भेटूयात. ओके, सी यू गाईज. आणि गाईज आम्ही फायनली पोचलेलो आहे तळामध्ये आणि तळामध्ये खूप पाऊस आहे आणि ऑटो पण आलेली आहे. काय भावा कसा आहेस? आणि SMची गँग अर्धी बसलेली आहे ऑटोमध्ये, अर्धे थांबलेले आहेत आणि पाऊस पण खूप पडत आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता पाऊस आणि पहिली रिक्षा SMची भरलेली आहे आणि बाकीचे वेट करत आहेत कारण पाऊस खूप आहे. बाय बाय. आणि बाकीचे सर्व थांबलेले आहेत इकडे. एक रिक्षा पुढे गेलेली आहे आणि आम्ही मागून जात आहोत. चला भाऊ आणू आता भेटूया डायरेक्ट घरी. आले बघ आम्ही वरती आलेले आहे इथं लग्नाच्या दिवशी इकडे. फायनली आम्ही खेडेगावात पोहोचलेलो आहोत. गाईस आम्ही पोहोचलेलो आहोत आता मेढ्यामध्ये. भावानं इथून माझ्या गावावर येताना सर्व पडलेले आहेत, पाय सुटत आहेत. अरे मस्ती बोल रहे तो इधर ही से उद्घाटन होईल सबका. गाईस या सीडीवरून चढताना पण खूप मुश्किल चढायला लागत आहे. पकड. आणि सर्व माझ्या गावी पोचलेले आहेत. किती महिन्यानंतर भेटतायत. आणि सर्व आम्ही पोहोचलेले आहोत आणि बाकीच्यांची तयारी झालेली आहे. आलेल्या झोपायची. गावची सुकूनवाली झोप घेणार आहोत आम्ही आता. मोनी सर, राहुल शर्मा सर्व इकडे आणि सुकूनवाली गावची झोप घेणार आहोत. आणि आपण सकाळीच भेटूया मॉर्निंगमध्ये आणि मस्तवाला एकदम व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. तर मॉर्निंगवाला व्ह्यू बघूया उठून. तर गाईस चला भेटूयात सकाळी. गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळी एवढा प्रवास करून आलो होतो तर थोडी झोप घेतली आणि आता उठून फ्रेश वगैरे होऊन ब्रेकफास्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे लोकेशनला
आज आम्हाला जायचं आहे माझ्या भाऊंच्या गावी पिटसाईमध्ये. तिकडे एक वॉटरफॉल आहे, तर आम्हाला मेढे गावातून पिटसाईला जायचं आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. तर फ्रेश हो वगैरे नाश्ता वगैरे करू तिकडे जाऊ. त्याच्या आधी एकदा तुम्ही नजारा बघा माझ्या गावचं, तुम्हाला दाखवतो. तर हा आहे नजारा मेढेगावचा, माझ्या गावातला. आणि हा माझं गाव मेढे. आणि तिकडे समोरच आहे तलाव फोर्ट, जे खूप फेमस आहे. तर मी उठलेलो आहे आणि टॅरेसवरून खालच्या घरामध्ये जातो. तर आपली सर्व टोटली ॲसेंबली फॅमिली उठलेली आहे आणि मीच थोडासा लेट झालो आहे. आलेलो आहे मी. तर आपले गाईज बॉईज सर्व इकडे आहेत, उठलेले आहेत सर्व. हे सर्वांचा ब्रेकफास्ट वगैरे केलात का? नाही ना, फ्रेश वगैरे व्हा, ब्रेकफास्ट करा. अरे बापरे, हे आपले गावचे मॅडम भागू मॅडम. सध्या काय करता तुम्ही? साबुदाण्याची खिचडी. अच्छा, काहीच गावाला अशी एक पडवी असते, ही सर्वांच्या गावी अशी असते. आणि ही चूल गावची, एक असा रूम असतोच गावी. तर मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू झालेला आहे. तर गाईज आम्ही आता निघालो आहोत ट्रिपसाठी जायला वॉटरफॉलला. तर रिक्षा आलेली आहे. आता आम्ही इथून जाणार आहोत तळावरून पिटसाई, शायद इथून डायरेक्ट पिटसाईला जाणार आहोत. तर रिक्षा आलेली आहे, ऑटो. सर्व पब्लिक बसलेले आहेत ऑटोमध्ये. चला मग. तर ऑटो भेटलेले आहे. आता डायरेक्टली करायचं आहे खूप. तर गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही, तरच तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल आम्ही काय एन्जॉयमेंट केलं आहे. ओके, सो मिळते हे आमच्या गावचा ब्रिज, मेढे गावातला. हाँ, वो तो फेमस है ही है. गावाला आला आता पाऊस आलेला आहे. तर भावानो, ही पिटसाई बौद्धवाडी, तिकडे पण पाऊस खूप पडत आहे. आणि आम्ही आता रोहन भाऊ यांच्या घरी थांबलेलो आहोत. मी बसलेली आहे घरामध्ये. गाईस, आम्ही निघालो आहोत वॉटरफॉलला जायला. आणि थोडं ट्रॅकिंग पण करायची आहे, तर ट्रॅकिंग पण करणार आहोत. तर फुल एक्साइटेड आहेत सर्व. आणि पिटसाई गाव एकदम पिटसाईचा आहे सुप्रसिद्ध गाव, आणि ती गावातली नदी, आणि हाच पिटसाईचा ब्रिज आहे. आणि आपली SM टीम आम्ही आता या वेने जाणार आहोत वॉटरफॉलला. तर बघूयात आता पुढे कसा आहे नजारा. आणि आमच्यासोबत बाबा पण आलेले आहेत, रोहन भाऊचे फादर. तर आपली एवढी गँग जाणार आहे.
तर गाईज आम्हाला अर्ध्या तासाचा वॉकिंग डिस्टन्स कंप्लीट करून आपल्याला वॉटरफॉलला जायचं आहे आम्हाला. तर आम्ही ट्रॅकिंग पण करत आहोत कारण आजूबाजूला असं हिरवळ नदी वगैरे आणि नेचर प्लेस आहे. तर खूप भारी वाटते, तुम्ही बघू शकता. तर कसं वाटतंय तुम्हाला गावाला येऊन? आता तर बरं वाटतं यार. ऊन पडल्या तिकडे जाऊन समुद्रात जाऊन बर्फाचं पाणी अंगावर पडलं नाही. नंतर बर्फाचं पाणी जर अंगावर पडलं तर बाबा 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 आता सर्व नाचवलं तर थंडी थंडी. तर गाईज आम्ही आता वॉटरफॉलला पोचलेलो आहोत आणि तुम्हाला वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो, एकदा बघून घ्या गाईज. आणि आज आहे तो वॉटरफॉल, तिकडे जायचं आहे आणि पब्लिक. आणि आम्हाला जायचं पाण्यामधून. पोचलो. गाईस फुल अशी एन्जॉयमेंट करत आहेत. तुम्ही पाहू शकता पिक्चरचा हा वॉटरफॉल सर्वांना आवडलेला आहे आणि फुल एन्जॉय करत आहेत सर्व. एक नंबर अशी जागा आहे. तिकडे मागच्या साईडला डॅम पण आहे मोठा. आप इनके एसएम पे जाओ, इनका वीडियो देखो और इनके जिससे एसएम लोग हैं आपको मालूम पड़े क्या इनका डांसिंग क्लासेस है, आप सीखेंगे तो मालूम पड़ेगा. तो जरूर देखो एसएम का चैनल. तर फॅमिली खूप अशी एन्जॉयमेंट झालेली आहे. कसं वाटलं गाईज, कसं वाटलं तुम्हाला? तर खरंच खूप छान होता पिक्साईचा हा वॉटरफॉल आणि डॅम पण होता. तर खरं खूप एन्जॉयमेंट केली. आता आम्ही रोहन भाऊच्या घरी जाणार आहोत. तिकडे काय थोडं जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर घरी जाणार, जेवणार, जेवल्यानंतर मग आपला शूटचा एक प्लॅन आहे एसएमचा, रील शूटचा, ते पण आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही वापस मेढ्याला जाऊ आणि पुढचा काय प्रोग्राम असेल ते तुम्हाला तर दिसेलच. तर भेटूयात पुढे. ओके, बाय बाय. तर गाईज दुपारचं जेवण आज रोहन भाऊच्या घरी आहे. तर आपली टीम पूर्ण जेवायला बसलेली आहे आणि रोहन भाऊचे बाबा पण बसलेले आहेत. तर गाईज आता आम्ही पिठसाईवरून मेढ्याला जात आहोत वापस. तर आम्ही बसलेलो आहोत ऑटोमध्ये. तर गाईज भेटूयात मेढ्यामध्ये जाऊन. संध्याकाळचे शेफ राहुल शेफ आणि मोनिश शेफ घरच्या चुलीवर आपल्या गावच्या पद्धतीने. काय प्रोग्राम काय कसला आहे आज, काय बनवतोय? हक्का नूडल्स अँड शेजवान चटणी. अच्छा, मला वाटलं अजून काय बनवतात तुम्ही. ठीक आहे, तर आज हक्का नूडल्सचं प्लॅनिंग चालू आहे. आणि राहुल शेफ बघूयात आता तुमच्या हाताचा कसा टेस्ट लागतोय. ओके. आणि हेल्परसाठी प्रीती आणि भागो हे दोघे आहेत. संध्याकाळचा प्रोग्राम बघूया आता कसा होतोय जेवणाचा. दुपारचं तर एकदम बेस्ट होता. ओके ओके.
आता भमळेल दर्द हुआ गाना बोलो बार बार दिलेगा बड़े भाई तर रात्रीचं जेवण नूडल्स बनवलेले आहे आणि SM टीम बसलेली आहे खायला आणि होममेड राहुल शेफ आणि मोनी सर यांनी मस्तपैकी अशी नूडल्स बनवलेली आहे. तर सगळे जेवत आहेत गाईस. तर गाईज आजचा प्लॅन आहे आमचा फिशिंगला जायचा आणि आम्ही अशा प्रकारे गल बनवलेले आहेत गावच्या प्रकारे. तर सर्व SM टीम आज फिशिंगसाठी चालली आहे. तर सर्व येत आहेत. मी पुढे निघालो. तर हा आहे नदीकडे जाण्याचा रस्ता. तर आम्हाला जायचं आहे तिकडे. तो एक घर दिसतोय त्याच्या मागेच नदी आहे आणि हा गावचा नजारा आपला आणि गाव तिकडे राहिलं. तो माझा घर आहे आणि SMची फॅमिली सर्व येत आहेत मागून. सेकंड डे, फर्स्ट डे आम्ही पिटसेला गेलो होतो आणि सेकंड डेला आम्ही मेढ्याच्या नदीवर आलेलो आहोत आणि SM गँग सगळीकडे एन्जॉय करत आहेत. बघा तिकडे आहेत तिकडे आहेत बाकी आपली पब्लिक एन्जॉय करत आहे. तर खूप अशी एन्जॉय होत आहे ट्रिपसाठी. हॅलो फिशिंग स्टार्ट करत आहेत. अरे मध्ये
तर नदीवरून पण पोहून झालेला आहे आणि सगळी गँग घराकडे रवाना. आणि इथे करण फुल जोरात आणि कोमा जोरात. आता गाण्यांच्या भेंड्या चालू झालेल्या आहेत आणि टीम मोनिश सर, टीम मॅडी सर अशी शुक्रिया, बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, तुम जैसे जुगड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे जुगड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा. तर गाइस सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही निघालोय मुंबईला यायला. मन नाही होत आहे पण येतोय मुंबईला. तर खूप मजा आली गावी येऊन आणि ट्रिप पण खूप छान झाली आहे एसएमची. तर पुढच्या वर्षी परत येऊच आम्ही, कारण हर वर्षीची ट्रिप असते. तर गाईज एसएमची टीम मुंबईला पोचलेली आहे आणि आता वेळ आलेला आहे ब्लॉग एंड करायचा. आणि तुम्ही सर्वजण ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला पण ब्लॉग आवडेल. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच प्रेम करत राहा गाईज. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.